नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम नेहमीप्रमाणे सगळ्याच दर्शकांना विनंती की ईजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला पण सांगा. आपला सपोर्ट असेल तरच आम्ही हे आमचं काम करू शकतो. आज या निवडणुकी 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि ती घटना समोर आलेली आहे कर्नाटकामधून. कर्नाटकामध्ये माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू आणि भारतीय जनता पक्ष आणि देवेगौडांचा पक्ष या युतीचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा, या प्रज्वल रेवण्णाचे 2970 अश्लील व्हिडिओ समोर आलेत. 2970 आणि काहीशे महिलांबरोबरचे ते सगळे अश्लील व्हिडिओ आहेत. मुळामध्ये या प्रज्वल रेवण्णाच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये 2 आठवड्यापूर्वी नरेंद्र मोदी स्वतः त्याची जाहीर सभा घ्यायला गेले आणि जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदींनी असं वक्तव्य केलं की प्रज्वल रेवण्णाला दिलेलं मत हा मोदीला ताकद देणारा असेल. म्हणजे प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे नरेंद्र मोदीला मत, असा त्याचा अर्थ निघतो. आणि इतक्या घाणेरडं गलिच्छ चारित्र्य असलेला मनुष्य हा भाजपला माहीत नव्हता. 8 डिसेंबर 2023 या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटकामधल्या देवराजे गौडा, जे कर्नाटक हायकोर्टामधले वकील आहेत, त्यांनी 8 डिसेंबर 2023ला भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना हे पत्र लिहिलं. या व्यतिरिक्त त्यांनी कर्नाटकाच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिलं, जे.पी. नड्डा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी हे सांगितलं की या प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनी हा पेनड्राईव्ह याला देवराजे गौडाला आणून दिला आणि त्या पेनड्राईव्हमध्ये देवराजे गौडा प्रज्वल रेवण्णांनी स्वतः रेकॉर्ड केलेले हे 2970 व्हिडिओ आहेत. लैंगिक शोषणाचे, बलात्काराचे आणि गलिच्छ, अत्यंत अश्लील अशा प्रकारचे. बरं, या व्हिडिओजमध्ये ज्या महिलांवरती यांनी हे सगळे अत्याचार केलेत त्याच्यामध्ये विद्यार्थिनी आहेत, त्याच्यामध्ये याच्या स्वतःच्या पक्षाच्या खासदार आहेत, काही अधिकारी महिला आहेत, काही कॉर्पोरेट अधिकारी असलेल्या महिला आहेत. इतकंच नाही तर 63 वर्षाची या प्रज्वल रेवण्णाच्या घरामध्ये घरकाम करणारी महिला सुद्धा आहे आणि ती महिला हातापाया पडून त्याला विनवण्या करते की तुझ्या आज्याला मी खाऊ घातलंय, कमीत कमी मला तरी सोड. तरीही हा ते सगळे अत्याचार करत राहतो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करतो. इतका निर्लज्ज प्रकार तुम्ही विचारच, म्हणजे कल्पनेच्या बाहेरचं हे सगळं. की इतकं गलिच्छ चारित्र्य असलेल्या माणसाला, आणि हे भाजपला माहीत असून सुद्धा, अमित शहांना माहिती आहे याचा अर्थ नरेंद्र मोदींना सुद्धा माहिती आहे, जे.पी. नड्डाला माहिती आहे याचा अर्थ नरेंद्र मोदींना सुद्धा माहिती आहे, तरीही याला उमेदवारी दिली जाते. आणि डिसेंबर पासून माहिती आहे, गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून माहिती आहे. 5 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा त्याला उमेदवारी दिली जाते आणि हे सांगितलं जातं की त्याला मत म्हणजे मला मत. वाह! चाल चरित्राची भाषा करणारा भाजप आणि RSS आता सत्ता पिपासू इतका झालेला आहे की एक खासदारासाठी किती गलिच्छ पातळीवर जाऊन तडजोडी करायला तयार आहे, हेच याच्यातून दिसतं. इतकं विकृत स्वरूप या सगळ्या प्रकाराचं. तो पेनड्राईव्ह बाहेर आल्यानंतर, म्हणजे 8 डिसेंबरला त्यांनी पत्र लिहिल्यानंतर जानेवारीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नंतर या पेनड्राईव्हची एक कॉपी ज्यावेळेला कर्नाटकच्या महिला आयोगाकडे आली त्यावेळेला महिला आयोगाने तडफडून याच्यातून जाग्या झाल्या आणि ताबडतोब कर्नाटकच्या महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना सांगितलं, गृहमंत्र्यांना सांगितलं आणि महिला आयोगातर्फे पहिल्यांदा पोलीस केस दाखल केली गेली. आणि पोलीस केस दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी हा प्रज्वल रेवण्णा नावाचा एक लिंग पिसाट विकृत माणूस हा दुसऱ्या दिवशी जर्मनीला पळून गेला. आणि म्हणजे नरेंद्र मोदी त्या जाहीर सभेमध्ये काय बोलले हे ऐका. हासन लोकसभा से एनडीए के सिर्फ प्रज्वल रेवन्ना और मंड्या से मेरे मित्र एचडी कुमारस्वामी आने वाली
26 अप्रैल को इनके लिए आपका हर वोट मोदी को मजबूती देगा, देश का भविष्य तय करेगा। हा ज्या वेळेला पळून गेला, हा पळून गेल्यानंतर प्रियंका गांधींनी एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलं, तेही आपण ऐकू। 3 दिनों के लिए मैं अपनी बेटी से मिलने गई। प्रधानमंत्री जी, गृह मंत्री जी बोलने लगे कि प्रियंका गांधी विदेश में गई है। जहां मैं जाती हूं इनको पता चल जाता है, जहां विपक्ष के नेता जाते हैं इनको पता चल जाता है। लेकिन इस तरह का अपराधी, इस तरह का राक्षस इस देश को छोड़ के चले जाता है और इनको पता नहीं चलता। हम कैसे यकीन कर सकते हैं इस बात पर की प्रियंका गांधी या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 3 दिवस मुलीची तब्येत बरी नव्हती, त्यांची मुलगी परदेशात शिक्षण घेते आणि मुलीची तब्येत बरोबर नाही म्हणून तिला बघायला त्या गेल्या 3 दिवसासाठी। तर यांनी भाजपतर्फे अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केली की प्रियंका गांधी तर परदेशात फिरतायत। म्हणजे प्रियंका गांधी परदेशात जातायत हे तुम्हाला माहिती आहे, इतकं तुमचं बारीक लक्ष आहे। आणि हा बलात्कारी प्रज्वल रेवण्णा ज्या वेळेला निघून गेला तुम्हाला माहित नाही? याच भारत सरकारच्या कस्टम्स आणि इमिग्रेशन मधून पास होऊन गेला ना तो, जिथं इत्यंभूत माहिती अमित शहापर्यंत जाते, त्याला जाऊ दिलं, या बलात्कार्याला जाऊ दिलं तिथून। इतक्या लहान लहान मुलींपासून म्हाताऱ्या बाईंपर्यंत लैंगिक शोषण करणारा हा विकृत गलिच्छ माणूस, आणि हा भाजपचा उमेदवार। तो दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीगीरांचं लैंगिक शोषण करणारा यांचा ब्रिजभूषण सिंग हा तेव्हा खासदार तर होताच, त्याला आत्ताही उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे या विकृतांच्या ना सपोर्ट आणि समर्थन आणि ताकद देण्याचं काम हा भाजप पक्ष करतोय, नरेंद्र मोदी करतोय। इतक्या गलिच्छ पातळीवरती हे नेलेलं आहे सगळं। आणि याची म्हणजे हे ब्रिजभूषण सिंग आणि हा रेवण्णा वगैरे ही उदाहरणं नाही आहेत, याच्या मागे मोठी यादी आहे, ती बघा तुम्ही। ब्रिजभूषण सिंग खासदार, खेळाडूंचं यौन शोषण, कुलदीप सेंगर यांचा उत्तर प्रदेशमधला माजी आमदार, उन्नाव मधला रेप केस आणि खुनाचा त्याच्यावर गुन्हा, साक्षी महाराज याच सेंगरचा समर्थक, याच्यावरही साक्षी महाराजवरही बलात्काराचा आरोप, एमजे अकबर यांचाच माजी मंत्री, याच्यावर यौन शोषणाचे आरोप, निहाल चंद भाजपचा खासदार, बलात्काराचा आरोप, संदीप सिंग माजी मंत्री हरियाणा। म्हणजे लाज वाटते, अक्षरशः लाज वाटते। ही या याद्या आहेत, हे भाजपच्या नेत्यांच्या बलात्काराचे आरोप असलेल्यांच्या या याद्या आहेत। शरम वाटते ही यादी वाचण्याची सुद्धा। आणि इतकंच नाही, हे कुठपर्यंत आलेलं आहे बघा तुम्ही, की कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि अभिषेक चौहान नावाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 3 बनारस मधले नेते, हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यांच्या भारतरत्न मनोहर मोहन मालवीय यांनी स्थापन केलेली बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधल्या एका विद्यार्थिनीवरती बलात्कार करतात, त्याचाही व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि ते सगळं करून ते पळून जातात, तिला मारून टाकण्याची धमकी देतात, पळून जातात। पळून कुठे जातात? मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी हे 3 बलात्कारी जातात। बनारसहून नरेंद्र मोदीच्या मतदारसंघातले नेते हे तिथं जातात, हे मध्य प्रदेशमध्ये प्रचार करतात, प्रचार करून परत येतात। मग सीसीटीव्ही फुटेजचं सगळं फुटेज व्हिडिओ ज्या वेळेला लीक होतात त्यावेळेला यांना अटक केली जाते। कंप्लेंट असूनही त्यांना अटक केली जात नव्हती, त्यानंतर यांना अटक विद्यार्थ्यांपर्यंत आले। यांचे विद्यार्थी नेते सुद्धा इतके विकृत झाले, लाज वाटायला पाहिजे। चाल चरित्र संघाची भाषा होती। आणि याचं हे फक्त राजकारण भाजपच्या बद्दलचं नाहीये, पलीकडे सुद्धा आसाराम बापू यांचाच लाडका राम रहीम, बलात्काराचा आरोप, खुनाचा आरोप, स्वामी चिन्मयानंद बलात्काराचे आरोप, यांच्याही बरोबर नरेंद्र मोदीचे मधुर संबंध त्या सगळ्या बलात्कारांबरोबर। आणि त्या राम रहीमला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वर्षातून 5-5 वेळेला पॅरोल दिला जातो, निवडणुकांच्या वेळेला बाहेर काढलं जातं। इतक्या गलिच्छ पातळीवर प्रदीप कुरुलकर, सावरकरांच्या जयंत्या साजरा करणारा हा संघाचा माणूस,
संघाच्या गणवेशात भाषण करणारा हा भारताच्या लष्कराचे शस्त्र उत्पादन करणाऱ्या एका DRDO सारख्या संस्थेमधला सायंटिस्ट, वैज्ञानिक म्हणवतो स्वतःला, पाकिस्तानमधल्या बाईबरोबर त्याचे लैंगिक संबंध, पण दुसऱ्या देशांमध्ये जाऊन हे संबंध ठेवतात आणि भारताच्या मिसाईल प्रोग्रामची सिक्रेट्स त्यांना देण्याची कामं केली जातात. काय आहे या घाण थरावरती भारतीय जनता पक्ष आलाय. आता सत्ता पिपासू झालाय. हे तिसऱ्यांदा सत्तेत आले तर करतील काय? नागरिकांना फिरणं मुश्किल होऊन जाईल सामान्य. इतक्या भयानक पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. आणि निवडणुकीच्या प्रचाराचा स्तर कुठे नेलेला आहे. अत्यंत गलिच्छ पातळीवर राजस्थानमध्ये भाषण करताना नरेंद्र मोदींसारखा माणूस धार्मिक विद्वेष जन्माला घालतो की तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र काढून मुसलमानांना वाटली जातील, घुसखोरांना द्यायची का, अशा पद्धतीचं वक्तव्य करतो. तुमचं सोनं हे घुसखोरांना वाटतं जाणार आहे का? काय भाषा ही? 10 वर्षामध्ये दिवट्यात तू काय दिवे लावले हे सांग ना. काय परफॉर्मन्स होता तुझा? त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. महागाईबद्दल बोलायला तयार नाही. बेरोजगारीबद्दल बोलायला तयार नाही. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल बोलायला तयार नाही. चीनच्या धोक्याबद्दल बोलायला तयार नाही. या कुठल्याही गोष्टीवरती हा माणूस बोलणार नाही. हिंदू मुसलमानवरती याला मतं मिळवायची. आणि ज्या वेळेला जाहीरनामा आला, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये, न्यायपत्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे शब्द सुद्धा नाही आहेत. याच्या अशा प्रकारच्या विद्वेषी विखारी भाषणामुळे 3 दिवसामध्ये 72 तासात 58 लाख लोकांनी काँग्रेसचा मॅनिफेस्टो डाउनलोड केला. 58 लाख कुटुंबांना कळलं, आणखीन ॲडिशनली कळलं की नरेंद्र मोदी अत्यंत धादांत खोटारडा आणि विद्वेषी प्रचार करतायत निवडणुकांमध्ये. पुण्याच्या प्रचार सभेमध्ये म्हणजे एखाद्या माणसाच्या निर्लज्जपणाला सुद्धा लिमिट असायला हवी. 10 वर्षामध्ये आम्ही महागाईवर नियंत्रण मिळवलं. हे भाजपच्या समर्थकांनी सुद्धा अंतर्मुख होऊन स्वतःला प्रश्न विचारावा आणि खरं उत्तर द्यावं. 10 वर्षात महागाईवर नियंत्रण मिळवलं गेलंय का? 60 रुपयाचं पेट्रोल 104 रुपयाला घेतायत की नाही? 55 रुपयाचं डिझेल 90 रुपयाला विकत घेतायत की नाही? 400 रुपयाचा गॅस सिलेंडर 1200 रुपयाला विकत घेतायत की नाही? आणि अन्नधान्याच्या इतर किमती, डाळींच्या किमती, भाजीपाल्याच्या किमती, फळांच्या किमती, कुठल्याही गोष्टीमधला प्लॅटफॉर्म तिकीट 2 रुपयाचं होतं ते 50 रुपये केलंय रेल्वे स्टेशनवरचं. ज्येष्ठ नागरिकांना तिकीटमध्ये जी सवलत होती ती बंद करून टाकली गेलेली आहे. लूट चाललेली आहे. इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखाली या बॉन्डगोळ्यांनी किती 1000 कोटीचा भ्रष्टाचार केला हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि त्याला असंवैधानिक ठरवलं. तरीही खुशाल तोंड वर करून बाहेर धादांत खोटारडा प्रचार करतात, धर्माधर्मात द्वेष निर्माण करण्याचं काम करतात. नाशिक सारख्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आमदार धादांत खोटं वक्तव्य करते की देशद्रोही घोषणा मुस्लिम समाजाच्या तरुणांनी दिल्या. तिच्यावरती खरं तर 153 खाली प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा गुन्हा नाशिकच्या पोलिसांनी दाखल करायला हवा होता. खुशाल तिचं भाषण झाल्यानंतर, तिने पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुस्लिम तरुणांना अटक करायला सुरुवात करून टाकली. आपण सत्तेचे इतके गुलाम झालेलो आहोत का हे सुद्धा प्रशासनाने ठरवण्याची वेळ आलेली आहे. नागरिकांनी ठरवण्याची वेळ आलेली आहे की हे काय धादांत खोटं बोलतील. आपण विचार करणार आहोत की नाही. काय निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात केली होती? छाती बडवून सांगत होता ना, अब की बार 400 पार. आता काय भाषणं करतायत? काँग्रेस सत्तेमध्ये आली तर सोन्याचं वाटप करून टाकेल, काँग्रेस सत्तेत आली तर 2 पैकी 1 गाडी काढून घेईल, काँग्रेस सत्तेमध्ये आली तर शर्यत आणेल. म्हणजे काँग्रेस सत्तेत येईल आणि आम्ही हरणार हे भाजपला कळलंय. ते 400 पार वगैरे वगैरे विसरून जा. आता संपले. ते भाजपवालेच विसरून गेले 400 पार. आता काँग्रेस सत्तेत आली तर काय होईल अशी भीती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. काँग्रेसनी संविधान आणलं या देशात आणि काँग्रेसनी देश संविधानाच्या मार्गावरच चालवला. या देशात शर्यत येणार नाही, मनुस्मृती सुद्धा येऊ देणार नाही. हेच यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे सिद्ध करण्याची आपल्याला संधी आहे 2024च्या उरलेल्या फेजेसमध्ये. दारुण पराभव प्रत्येक मतदारसंघामध्ये झाला पाहिजे. इंडिया आघाडीच्या उमेदवाराला भरभरून मतदान झालं पाहिजे. हेच या निवडणुकांमध्ये करायचं. नाहीतर हे असे बलात्कारांचे आरोप असणाऱ्यांचे आज माझ्याकडे 4 पानाची 3 पानाची यादी आहे आणि ही माझ्या
माहितीतली याच्यापेक्षा मोठी असेल, पण ही पानं वाढतच राहतील, 3ची 300 होतील. पण हा पक्ष निर्लज्जपणाने प्रचार करत राहील. आपण गंभीर होण्याची गरज आहे. आपल्याला हा देश लोकशाही, धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष आणि निर्भय वातावरणामधला खुलं स्वातंत्र्य असलेला हवाय की नाही, हे हवं असेल तर या निवडणुकीमध्ये यांचा संपूर्ण दारुण पराभव करा. EG न्यूजच्या आजच्या या एपिसोडमध्ये इतकंच. पुन्हा एकदा आवाहन की आपण हे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा, जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा. तुमचा पाठिंबा असेल तरच आम्ही हे काम करू शकू. लोकांना सत्य सांगायचं आणि सैतानाला शर्मिंदा करा.